नमस्कार, DNU 24 न्यूज में आपका स्वागत है। आइए जानते हैं आज की बड़ी खबर। मौजा नारी व इंदोरा परिसरातील देशमुख कुटुंबाच्या वडिलोपार्जित जमिनीवरून गंभीर वाद समोर आलाय। सुमारे 118 एकरांहून अधिक क्षेत्रफळ असलेल्या या जमिनीबाबत 1927 पासून न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून अंतिम निर्णयानंतरही अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत। सन 1964 मध्ये शासनाने इंदोरा गृहनिर्माण योजनेसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली होती। मात्र कालांतराने ही योजना रद्द झाल्यानंतरही अनेक जमीन मालकांना त्यांच्या जमिनी परत देण्यात आल्या नाहीत। उलट काही ठिकाणी अतिक्रमण, चुकीचे नोंदवही व्यवहार आणि मोबदला न मिळण्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। देशमुख कुटुंबाच्या मते त्यांच्या मालकीची काही जमीन भूसंपादनाबाहेर असतानाही तिचा चुकीचा समावेश करून प्लॉट तयार करण्यात आले आणि त्यांची विक्रीही करण्यात आली। यामुळे जमिनीच्या मालकी हक्कावर प्रश्न निर्माण झाले असून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळावा अशी मागणी करण्यात येत आहे। राहणार साईनगर, जिल्हा वर्धा। माझी नारी येथे जमीन आहे। वडिलोपार्जित आणि जी कोर्ट, हायकोर्ट, सिव्हिल कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्ट याच्यातून सगळ्या आदेशासहित आलेली आहे। आणि आता जे प्रकरण चालू आहे ते 55-2 बाबतचं, की जी जमिनीवर सगळं झालं असताना मी संरक्षित भिंत बांधणं माझ्यासह म्हणजे अतिक्रमणधारक बसले नाही पाहिजे म्हणून यांना मनाई केलेली लागेल। तर दिवाणी कोर्टाने पहिला जो आदेश ठेवला तो आजपर्यंत स्टेटस को तसाच ठेवलेला आहे कोर्टाने। आणि मी माझी संरक्षित करत असताना फक्त रोड साईडनी की हे अतिक्रमण बसून राहिलं, हे मटेरियल आणून टाकून राहिले म्हणून संरक्षित करायला गेलो तर त्या भिंतीला त्यांनी तोडून टाकलं, म्हणजे त्या कंपाऊंडला पूर्ण 1/4 तोडून टाकलं। आणि आताही ते तोडणार होते, मी रोखलं आहे। आता कोर्टामध्ये केस चालू झाला। कोण त्याला अधिकृतरित्या कोण त्याला जबाबदार आहे? अधिकृतरित्या त्याच्या NIT जे करून राहिलेली आहे ते कोणाच्या तरी सांगण्यावर करून राहिलेली आहे। जे लिडर तिथे बसलेला आहे त्या लिडरच्या म्हणण्यावरच हे सगळा प्रकार चालू आहे। का बरं तुम्हाला असं वाटते की NIT तुमच्यावर अत्याचार करते? NIT माझ्यावर अत्याचार याच्या करून राहिली की या सगळ्या जमिनीचा लेखाजोखा कोणालाही तिसऱ्या माणसाला माहिती नाही आहे। कारण त्या जमिनीचा मूळ मालक मी आहे। माझं तुम्ही म्हणजे शेवट पाहू शकता। राजे महाराजापासूनचे सगळे कागदपत्र मी दाखल केले आहेत। 3 पिढ्यांचे कागदपत्र दाखल। किशोर रायचं आणि एक ट्रॅव्हल्स कंपनीचं काय त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट आहे? मी किशोर रायचं इन्व्हॉल्वमेंट म्हणू शकत नाही, कारण त्यांना RL दिलं हे NITने चुकीचं दिल्या जागेचं दिलेलं आहे, जे मालकी हक्काची जागा आहे। आता मालमत्ता पत्रकावर कोणाचं नाव आहे? मालमत्ता पत्रकावर कोणाचं नाव आहे आता सध्या? आता त्यांचे सगळे ते त्यांच्या जितके काही फ्लॅट स्कीममध्ये बसलेले आहे, म्हणजे कोर्टामध्ये सुद्धा दिवाणी कोर्टामध्ये यांना मला देऊन ठेवलं। त्यांनी CTS 453 मध्ये यांचं नाव आहे म्हणे, म्हणजे जिथे त्यांना अतिक्रमणधारकाचं नाव टाकलं होतं तिथे 3 नंबर ठेवले होते। 154(2) जे की 4.68 आहे एकर जमीन। त्याच्यानंतर 155(2) जी जमीन 3.10 आहे आणि 0.69 जी की 0.11 आहे। 7.25 एकर जमीन 453 मध्ये आणि त्याची फक्त क्षेत्र 12,950 काहीतरी क्षेत्र आहे त्यांचं, म्हणजे 3 एकरही भरत नाही। आणि एवढी मोठी जमीन तिथे फक्त त्यांनी नाव म्हणजे नंबर लिहून ठेवलेले आहे। मागणी काय? माझी मागणी एकच आहे की त्यांनी ऑलरेडी या प्रकरणामध्ये शासनाचा जो आदेश आलेला आहे, एक शासनाचा आदेश, आम्ही शासनाकडे गेलो की हे चुकीचं होऊन राहिलं तर अपील दाखल गेली। त्याच्यात बाळासाहेब थोरात होते त्यावेळेला। त्यांनी एक आदेश दिलेला आहे की आमचे अधिकारी खोटे बोलतात आहे, रेकॉर्डबद्दल खोटं बोलतात आहे। तर आम्हाला स्पष्ट दिसते आहे की जमीन 454 मध्येच आहे आणि जिल्हा न्यायालयाचे, दिवाणी न्यायालयाचे सुद्धा आदेश झाले आणि हायकोर्टात सुद्धा आदेश आहे। त्याच्यामुळे या जमिनीची मोजणी करण्यात यावी आणि दूधचं दूध, पाणीचं पाणी करण्यात यावं। ऐसे ही बड़े अपडेट्स जानने के लिए देखते रहिए DNU 24 न्यूज।